नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज आता उपमा बनवूया। तो आता गॅस मी पेटवत आहे। तुम्ही बघू शकता हा मी इथे गॅस पेटवलेला आहे। थोडीशी कढई गरम होऊ द्या तोपर्यंत आपण इथे बघू शकता मी इथे एवढा रवा घेतलेला आहे आणि इथं मी 2 कांदे छोटे आणि मिरची घेतलेली आहे तिखटनुसार आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता। आणि इथे मी आता टोमॅटो घेतलेला आहे आपल्याला जेवढा हवे तेवढा। तर आता आपली कढई गरम झालेली आहे तर आपण आता रवा भाजून घेऊया। हा मी इथे रवा आता कढईमध्ये टाकलेला आहे। हा मी रवा असा छान परतून फुलवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हा असा मी आता परतून थोडा कमी आचेवरती परतून घेणार आहे। चला मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता मी आता इथे रवा परतत आहे तर थोडासा ब्राऊन कलरवरती आलेला आहे तरी आपण अजून तो कमी आचेवरती 1-2 मिनिटं छान परतून घेऊया। बघू शकता तुम्ही हा आता कसा छान आपला ब्राऊन होत चाललेला आहे। तर अजून थोडा ह्याला ब्राऊन होऊन देऊया तोपर्यंत आपण ह्याला हलवत राहूया। बघू शकता मित्रांनो हा आता आपला इथे रवा भाजून झालेला आहे तर तो आता मी एका थाटलीमध्ये ओतून घेत आहे। बघू शकता तुम्ही हा मी इथे ओतून घेतलेला आहे। तीच कढई आपण परत गॅसवर ठेवलेली आहे तर त्याच्यात आपण आता तेल टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता हे मी इतकं तेल याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल गरम होऊ द्या तोपर्यंत हे टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, आपण आता रवाही भाजून घेतलेला आहे। तर बघू शकता मित्रांनो आपलं आता हे तेल गरम झालेलं आहे तर ह्याच्यात आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया। आता ही मोहरी छान तडका बसला पाहिजे तर ही आता मोहरी आपली टाकून झालेली आहे। बघू शकता तुम्ही याची फोडणी बसलेली आहे, मोहरी भाजलेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। तर हे मी आता त्याच्यामध्ये जिरेही टाकून घेतलेलं आहे। आता हे आपली जिरा आणि मोहरीची फोडणी होत आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये हा मिरची चिरलेली आहे, हा कांदा चिरलेला आहे, मी दोन्ही आता ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। हे मी आता इथे टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला थोडासा कांदा छान भाजून घ्यायचा आहे तर हा आता मी परतवत आहे। चला तर मित्रांनो आपण बघू शकता आता हा कांदा मी छान भाजत आहे। स्टार्ट। चला मित्रांनो बघू शकता आता तुम्ही हा आपला कांदा भाजत आलेला आहे। बघू शकता तुम्ही हे कांदा आपला आता हा छानपैकी भाजत आलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। तर बघू शकता हा मी टोमॅटो इथे चिरून घेतलेला आहे, हा मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे। स्टार्ट। चला मित्रांनो आता आपला टोमॅटोही छान परतून झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता रवा टाकून घेऊ शकतो। बघू शकता हा मी रवा इथं भाजून घेतलेला होता मगाशी, हा रवा मी याच्यामध्ये आता टाकलेला आहे। तर हा आता आपण एकसारखा हलवून घेऊया छान। आणि ह्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार। तर हे मीठ मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे। बघू शकता तुम्ही हे मी चवीनुसार मीठ टाकत आहे। हे आता मीठ आपल्या इथं टाकून झालेलं आहे। आता परत एकदा आपण हे हलवून घेऊया। आता हे एकसारखं हलवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। बघू शकता मित्रांनो मगाशी मी तुम्हाला कोथिंबीर चिरून दाखवली होती, ही आता मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। आता आपण हे सगळं मिश्रण टाकून झालेलं आहे तर मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये पाणी गरम टाकून घ्यायचं। बघू शकता मित्रांनो मी इथे हे गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता हे ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। तर जेवढं आपल्याला रव्याला लागेल एवढंच आपण आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी इथे एवढं पाणी रव्याला घातलेलं आहे। बघू शकता मित्रांनो तुम्ही आता मी ह्याच्यावरती एक 5 मिनिटं झाकण ठेवणार आहे तोपर्यंत आपण। चला मित्रांनो आता हे आपण झाकण काढूयात। आता आपला उपमा कसा झालाय बघूया, एकदा छानपैकी हलवून घेऊयात। हे बघू शकता तुम्ही आपला उपमा आता तयार होत आहे।
थोडं अजून एक मी 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. कमी आचेवरती ठेवल्यामुळे अजून हा थोडासा वेळ घेणार आहे. अजून थोड्या 2 मिनिटांनी आपण बघूयात की आपला उपमा तयार होत आहे का. मी परत एकदा झाकण ठेवत आहे याच्यावरती. स्टार्ट. चला मित्रांनो, आता आपण परत एकदा हे झाकण काढून आपला उपमा तयार झाला आहे का तो बघूया. तर बघू शकता मित्रांनो, हा आता इथं आपला उपमा तयार झालेला आहे. मी परत एकदा हा हलवून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपला हा उपमा आता किती छान फुललेला आहे. हे बघू शकता तुम्ही आपला उपमा किती छान फुललेला आहे. आणि माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय.